चलो रेडी सगळे. ओके. लेक्चर क्रमांक किती आता आपलं 5वं. ठीक आहे. आतापर्यंत याच्या आधी आपण 4 लेक्चर घेतले आणि 3 टॉपिक संपवलेत. ठीक आहे. तर आता आपलं मागचं लेक्चर कोणतं आलं होतं? पहिला टॉपिक कोणता घेतला आपण? फर्स्ट वाला संख्यांच्या प्रकारातला पहिला आपण क्रमागतवाल्यांची बेरीजवाला घेतला टॉपिक. सेकंड टॉपिक कोणता घेतला होता आपण त्यामध्ये? श्रेणीवाला. त्याच्यामध्ये अंतर्गत होता. त्याच्या पुढे आपण काय केलं होतं? कसोट्या. आठवते ना सगळं? कसोट्या आणि कसोट्यांचे प्लस काही क्वेश्चन्स घेतले होते. प्लस अजून त्या संख्यांच्या 3 अंकी संख्या, 4 अंकी संख्या, 5 अंकी संख्या त्याची काही गणितं घेतली होती. ते 2 टॉपिक ते मिक्स झाले, एकत्र होते. बेसिक ऑफ मॅथ्स म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर आपण घेतला होता लसाई मसावी. बरोबर. लसाई मसावीच्या नंतर काय घेतलं होतं? बॉडमास. सूत्रांवर आता ते बॉडमासचं जो काही होतं ते जनरल ते आपण काय करतो पहिला गुणाकार भागाकार नंतर बेरीज वजाबाकी ते संपलं. आता त्याच्यानंतर त्याच्यातला दुसरा पार्ट आहे. त्याला म्हणतो आपण काय? स्वरूप देणे पण सूत्रांवरती आधारित असलेले गणित काय असतील ते. ठीक आहे. असे एक जवळपास आपले सलग 3 टॉपिक संपून चौथा टॉपिक आपला चाललाय चॅप्टर नंबर 4. आणि त्याच्यामध्ये आता सुरुवातीला तुम्हाला काही जागा दिली का सूत्र लिहिण्यासाठी बेसिक वरती? हा ठीक आहे. तर तिथे 2 पार्ट्स करून घेतले तरी चालतील. काही बेसिक सूत्र जी कामाला येतात आपल्या तेवढी लिहून घेऊ आपण. चला, स्वरूप देणे त्याच्यामधल्या महत्वाची सूत्रे. हे कोणी चालू केलं एक्स्ट्रा? हे तुशू हे का चालू आहे पलीकडचं? जास्त होते ना, एवढं इनफ आहे. नाही, आवाज कसा येतोय? नाही, रेग्युलर आहे रे. हे रेग्युलर सेटिंगला चालू आहे ना. ओके. तरी चेंज करतो. तुझू कुठे गेला? हा, चेक कर एकदा आवाजात. चला. महत्वाची सूत्रे. त्या सूत्रांमध्ये सगळ्यात पहिलं बेसिक फॉर्म्युला जो तुम्हाला सगळ्यांना ऑलरेडी माहिती आहे. फॉर्म्युला नंबर 1, ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर कोणी सांगू शकतं? ए चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. ते कसं बनतं आपण दोघं 2 ब्रॅकेटला गुणल्यानंतर ते तयार होतं. आता सध्या काही त्याची गरज नाही, तरी तुम्ही यात म्हणून सांगतो बेसिक. चला, ए अधिक बी चा वर्ग म्हणजे ए अधिक बी, परत काय सांगा? ए अधिक बी. वर्ग म्हटलं तर किती वेळा यायचं सांगा? ते 2दा यायचं. मग आता याला जर समजा आपण मल्टिप्लाय केलं, हे फॉर्म्युला असला कसा प्रूफ बीफ काय लिहू नका कोणी प्लीज, काय ते फक्त फॉर्म्युला लिहून घ्या. आणि नंतर फॉर्म्युला पण जरी लिहिला तरी आपल्याकडे शॉर्टकट ट्रिक आहेत गणितांमध्ये, त्यानंतर बघू आपण काय ते. तर आता याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर आपण पहिला ए ने ए ला गुणतो, नंतर ए ने कशाला गुणतो? बी ला. ठीक आहे. सो ए ने ए ला गुणलं तर काय बनलं? ए चा वर्ग. ए ने बी ला गुणलं तर काय बनलं इथं? ए बी. नंतर बी ने ए ला गुणल्यानंतर ते बी ए म्हणजेच काय असतंय? ए बी असतंय. ठीक आहे. आणि फायनली या बी ने बी ला गुणलं काय आलं? बी चा वर्ग. मग तो फॉर्म्युला काय बनतो? ए बी आणि ए बी किती वेळा आला सांगा? तो 2दा आला. तो फॉर्म्युला बनेल ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हे असला प्रूफ बीफ काय पाठ करू नका, काही गरज नाही. फॉर्म्युला पाठ करायचा प्रयत्न केला तरी चालेल, नाही केला तरी ट्रिक आहेत, ट्रिक मध्ये बघू आपण त्याला नंतर. ठीक आहे. हा होता प्लस वाला फॉर्म्युला. मग आता सेकंड मायनस वाला फॉर्म्युला मध्ये फक्त एक चिन्ह चेंज होतं. कोणी सांगू शकता आता काय होईल त्यामध्ये? हा जो प्लस 2ab तो काय होतो? मायनस. बाकी सगळं सेम. मग लिहून टाकायचं इथं ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. पहिला होता ए प्लस बी कंसाचा वर्ग म्हणजे ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग. सेकंड नंबर मध्ये आहे ए मायनस बी कंसाचा वर्ग म्हणजे ए चा वर्ग वजा 2ab अधिक बी चा वर्ग. दोन्ही फॉर्म्युला चेंज, फक्त प्लसचा काय केलंय? मायनस केलंय. असा सेम एक तिसरा फॉर्म्युला आपण तयार करूया. आणि पहिल्या 3 फॉर्म्युलांवरचे काही क्वेश्चन्स असेल ते पहिले सॉल्व्ह करू. नंतर क्वेश्चन बदलला, फॉर्म्युला बदलला की तुम्हाला लगेच सांगून टाकेल. ट्रिक पण आहेत आपल्या, त्यानंतर बघूया. चला, आता तिसरा फॉर्म्युला आहे. जर समजा पहिल्या ब्रॅकेटमध्ये मी इथं ए मायनस बी असं घेतलं आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये त्याच्या विरुद्ध घेतलं ए प्लस बी आणि ह्या दोघाला गुणलं. ठीक आहे. इथं लक्षात घ्या, हा ए प्लस बी चा वर्ग होता, हा काय होता? ए मायनस बी चा वर्ग. हा तिसरा वेगळा फॉर्म्युला असणार आहे. तो कसा बनतो काय ते बघू आपण एकदा. जर ए ने ए ला गुणलं तर काय बनतं बेटा? ए चा वर्ग. ए ने जर बी ला गुणलं काय बनतं? ए बी. हा पण प्लस आणि तो पण प्लस म्हणजे प्लस मध्ये येणार तो. ठीक आहे. त्याच्यानंतर बी ने ए ला गुणलं तर बी ए म्हणजेच काय? ए बी. पण एक प्रॉब्लेम असा आहे, हा मायनस आणि हा प्लस आहे, तर गुणाकार काय येईल? मायनस मध्ये. गुणाकार करताना मायनस साईन एकदा आले, उत्तर मायनस मध्ये जाणार आहे.
आणि बी ने बी ला गुणलं तर बी चा वर्ग येतो, परंतु हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह गुणाकार येणार, गुणाकार मायनस. आणि मग आपल्याला दिसतंय मगाशी ए बी बी ऍड झाला होता बरोबर, एकत्र आला होता, आता ए बी बी काय होणार कट, इथं प्लस आहे हा मायनस, हे होणार कॅन्सल. शिल्लक काय राहिलं माहितीये का, ए चा वर्ग आणि मायनस बी चा वर्ग, याचं चिन्ह इथं आलेलं आहे. मग आपला तिसरा फॉर्म्युला सगळ्यांनी लिहून घ्या. तिसरा फॉर्म्युला आहे, जर असं दिसलं आपल्याला काय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे हे इकडून तिथे लिहिलं काय आणि इथे लिहिलं काय, दोघांचा अर्थ एकच राहतो तो. याचे दोन ब्रॅकेट बनतात, पहिलं ब्रॅकेट बनतं ए मायनस बी आणि दुसरं काय बनतं बेटा, ए प्लस बी. म्हणजे आपण हे गुणाकार करून बघू शकता की असं काहीतरी बनतं. सध्या हे तीन बेसिक फॉर्म्युले, त्याच्यावरचे काही क्वेश्चन्स असतील आपण ते पहिले सॉल्व्ह करायला घेऊ सगळेजण. ठीक आहे, पहिला फॉर्म्युला होता ए अधिक बी कंसाचा वर्ग, बोला सगळ्यांनी फॉर्म्युला, ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग. सेकंड नंबर ए मायनस बी, ए वजा बी कंसाचा वर्ग, ए चा वर्ग वजा 2ab अधिक बी चा वर्ग, दोघा चेंज काय प्लसचा मायनस. आता हे सेमच इकडे आहे, फक्त प्रॉब्लेम असा आहे तो मधला ए बी बी कट होतो का, तिथं प्रूफ आहे समोर, आणि शिल्लक काय राहतं ए स्क्वेअर बी स्क्वेअर. म्हणून फॉर्म्युला बनला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बरोबर ए मायनस बी आणि काय सांगा ए प्लस बी. दोन ब्रॅकेट बनतात, एक मायनस आणि एक काय सांगा प्लस. गुड, तीनच नाहीत अजूनही असतील. ठीक आहे, तुम्ही तिथे दोन भाग करून घ्या पहिलं बेसिक मध्ये, फॉर्म्युले मी एक 5-6-7 लिहून देईल. सध्या तीनच झाले, तिघांवरची गणित चालू करू आपण. प्रश्न क्रमांक पहिला, हा प्रश्न अतिशय सिंपल आहे, मी तुम्हाला कसा आला काय ते सांगेल, शॉर्टकट वगैरे ती. पहिलं शॉर्टकट वापरू आपण, मग ती शॉर्टकट बनली कशी ते सांगतो. पहिले शॉर्टकट वापरू. इथे 13-13 सेम दिसतो, इथे 9-9 सेम दिसतोय, बरोबर आहे की नाही. आणि ह्यातला एक जण डबल आहे आणि एक जण आहे तसाच आहे. 13 दुने 26 डबल आहे, 9चा 9 आहे. तर काय करायचं, हा 13 उचलायचा, तिकडचा पलीकडचा 9 उचलायचा, कंसाचा करायचा वर्ग. सांगा 13 किती आला, 22. 22चा वर्ग किती आला, 484. असं शिकवलं तर अवघड होईल सगळं. जरा व्यवस्थित सांगतोय कसं आलं, काय आलं, असं का केलं. आपण याचा आन्सर शॉर्टकट मध्ये कराल, पण पहिलं कसं आलं त्याची कन्सेप्ट समजून घेऊ आपण काय ते. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला दिसले की बाबा एखादी संख्या दोनदा गुणली, तीनदा गुणली, कळतं ना, दोनदा गुणलं किंवा तीनदा गुणलं असं दाखवलं कुठे गणितात कुठे, तर आपण दोन नावं टाकायची ए आणि बी. काय नावं टाकायची सांगा, ए आणि बी. ए आणि बी म्हणजे आमचा भाऊ म्हणतात पोरं आम्हाला, आमचा भाऊ. ठीक आहे, आता काय करायचं, 13 या संख्येला एक नाव टाकायचं, माझ्यासोबत लिहायला घ्या सगळ्यांनी. 13-13 या संख्येला एक नाव देऊन टाका, इथं पण ए आणि इथं पण आहे. हे 13-13 दोन्ही सेम आहे, त्याला एक नाव ठेवलं आपण, काय सांगा ए. त्याच्यानंतर इथे 9-9 हा नंबर सेम आहे, त्याला एक नाव देऊन टाकायचं बी, याच्या डोक्यावरती लिहून टाका बी बी. मग फॉर्मॅट काय बनतो माहितीये का, या 13 किंवा 9 या दोघांपैकी एक जण डबल असतो आणि एक जण सेम असतो. ठीक आहे, आपण बघू शकता इथं पण 9 आहे, इथं पण 9 आहे आणि इथंही 9 आहे, याला नाव काय ठेवलं आपण बी. इथे बी लिहून टाका, बी बी आणि बी. परंतु 13चं डबल 26 आहे, 13चं डबल 26 आहे, 13 दुने 26, मग 13 दुने 26चं एचं डबल इथे लिहायचं 2 आहे, एचं डबल 2 आहे. आणि मग आपण बघू शकता इथं मध्ये गुणाकार, इथे गुणाकार टाका, इथे मध्ये प्लस आहे, इथे परत मध्ये गुणाकार आहे, जसं आहे तसं लिहितोय मी, प्लस आणि इथे गुणाकार आहे. झालं. मग आपल्या ओळखीचा एक फॉर्म्युला बनेल, तीन फॉर्म्युला लिहून दिलेत, त्या तिघातला कोणता हे तुम्ही लोक स्वतः आयडेंटिफाय करू शकता, बघू शकता कोणता तो. तर पहिल्यांदा ए आणि ए चा गुणाकार जर आपण केला तर काय बनतो, ए चा वर्ग, मध्ये चिन्ह प्लस 2a गुणिले बी. कोणी सांगू शकतं 2a गुणिले बी, 2ab. एकदम बेसिक येते, म्हणजे यांचा गुणाकार केला. इव्हन असं जरी आलं समजा कधी की इथं ए गुणिले 2b आलं, तरी पण काय करायचं 2abच लिहायचा, टेन्शन नाही घ्यायचं त्यामध्ये. म्हणजे इथं असं नंबर आणि अक्षराचा गुणाकार करताना नंबर आधी लिहायचा आणि अक्षरांमध्ये ए आणि बी मध्ये ए आधी लिहायचं आणि बी नंतर लिहायचं. आता ह्या दोघांचा गुणाकार सांगा रे पलीकडं, बी गुणिले बी, बी चा वर्ग. फॉर्म्युला कितवा आहे तो ओळखा, पहिला, दुसरा का तिसरा, पहिला फॉर्म्युला आहे. आणि हा पहिला फॉर्म्युला आपल्याला सांगतो की हा फॉर्म्युला बनला कसा, तर ए अधिक बी कंसाच्या वर्गानुसार बनला. करेक्ट आहे. आणि मग आता किमती सांगायच्या, किंमत सांगा किंमत. ए आणि बी च्या किमती, ए ची किंमत 13 आणि बी ची किंमत 9. इथे किमती भरा, ए 13 आहे आणि बी 9 आहे, त्याचा वर्ग करायचा. 13 आणि 9 ची बेरीज केली तर आला 22. 22चा वर्ग आपला पाठ आहे, किंवा आपल्याला युट्यूबवरती मी ट्रिकचा व्हिडिओ पण टाकलाय, तो बघू शकता, वर्ग आणि घन कसे करायचे किंवा वर्गमूळ घनमूळ कसं काढायचं. तर वर्ग करताना दोनाचा वर्ग किती रे बेटा, बोला की 4. त्यानंतर बे दुने, दोघांचा गुणाकार करतो त्याला डबल करतो आपण, बे दुने 4, 4चा डबल किती 8, आणि अलीकडच्या दोनचा वर्ग 4. ही ट्रिक ज्याला स्टडी करायची असेल तर युट्यूबवरती वर्ग घन असं सर्च केलं माझ्या नावाने तर दिसून जाईल तुम्हाला लोकांना, टेन्शन घेऊ नका. 484 होऊन जातं त्याचं, वर्ग कसे काढायचे. आणि ज्याला येतच नाही त्याने शेवट काय करायचं म्हणजे का, 22 गुणिले 22 करायचं. करू शकता तुम्ही लोक, इतका मोठा विषय नाही तो. तर आता किती आला आन्सर आपलं 484. आता नेक्स्ट क्वेश्चन, फॉर्म्युला ओळखायचं आपलं पहिलं टास्क आहे.
फॉर्म्युला प्लस वाला का मायनस वाला? क्लिअर कट दिसतोय मायनस वाला फॉर्म्युला. चला सांगता काय हा नंबर सेम सेम दिसतोय का दोन्हीकडे? तो 67 आला. इथे कोण सेम सेम दिसतोय? 14 आला. ओके बरोबर आहे. आता फॉर्मॅटिंग करताना लक्षात घ्यायचं तर मध्ये मायनस आला का बेटा? मायनस कंसाचा काय करायचा? वर्ग. ही शॉर्टकट चालली, बघून घ्या एकदा. 67 मधून 14 गेला, किती आला बेटा? 53. आणि 53चा वर्ग करू शकतो ना आपण? ठीक आहे, काय येतं सांगा. चला 3चा वर्ग आला इथे 9, 5 त्रिक 15, 15चा डबल 30चा शून्य हातचा आला 3, 5चा वर्ग 25 आणि 3 किती आला? 28. हे आलं ऑप्शन नंबर 4. असं परीक्षेला कराल, पण पहिलं मी सांगतो कसं आलं परत एकदा. 28 आपला आन्सर राईट आहे. तरी पण एकदा व्यवस्थितपणे आपण त्याला समजून घेऊ त्या क्वेश्चनला काय ते. नावं टाका तिथे. आन्सर हेच आहे, ठीक आहे. नावं आपली दोनच टाकायची, ए आणि बी. 67 67 67. काय नाव देणार आपण तर? ए. ए आणि याला सुद्धा ए. नेक्स्ट. मागाशीच तुम्हाला सांगितलं, एकतर ना हे डबल पैकी कोणतरी सेम असतो आणि कोणतरी डबल असतो. तो कोणी पण चालतो, हा पण चालतो किंवा हा पण चालतो. ठीक आहे. आता इकडे दुसरं नाव द्यायचंय. 14 14 सेम आहे. काय नाव ठेवायचं त्याला? बी. बी दिलं का? आता एक ऐका. 67 या संख्येला आपण ए नाव दिलं, इथं पण ए नाव दिलं, इथं पण ए नाव दिलं, बरोबर आहे. परंतु 14 आणि 28चं काय नातं आहे? डबल आहे. 14 दुने 28. मग आता 14चा हा डबल आहे म्हटलं तर बीचं डबल काय सांगायचं? अरे बोला की 2b. बीचं डबल 2b असतं. 14चं डबल 28, तर बीचं डबल 2b येणार आहे. ठीक आहे. मधले चिन्ह वापरा तिथे. इथे गुणाकार आहे, मायनस आहे, तर गुणाकार आहे, इथं मध्ये प्लस आहे, इथं मध्ये गुणाकार आहे. झालं? मग आता जे काय बनतं ते सांगायचं. ए गुणिले ए म्हणजे काय बनतंय बेटा? इथं ए चा वर्ग बनतोय, मध्ये इथं मायनस. परफेक्ट आहे. आता एक मिनिट ऐका. ए गुणिले 2b, लक्ष द्या सगळ्यांनी. ए गुणिले 2b असं दिसलं तर घाबरून नका जाऊ. यातला नंबर कोणता आहे? नंबर 2. त्याला आधी लिहायचं. ए आणि बी मध्ये आधी काय येतं रे? ए आणि नंतर काय? बी. 2ab. म्हणजे यांचा गुणाकार परत काय बनतो? 2ab असाच बनतो. प्लस शेवटला दिलाय बी गुणिले बी म्हणजे बी चा वर्ग. कुठला फॉर्म्युला बनला? पहिला वाला का दुसरा वाला? वापरून टाका. दुसरा फॉर्म्युला प्लस वाला का मायनस वाला? मायनस. ए मायनस बी कंसाचा वर्ग. म्हणून ती शॉर्टकट मागाशी वापरली होती मी, जे आता तुम्ही इथे वापरू शकता. ए आणि बी च्या व्हॅल्यूज दिसतात. ए आहे 67, बी आहे 14. 67 वजा 14 कंसाचा वर्ग. वजाबाकी एकदम शांत डोक्याने करायची. 7 मधून 4 गेला, इथे किती आला? 3. 6 मधून 1 गेला 5. फुल गरिबी. 53चा वर्ग आपल्याला करता आला पाहिजे. इव्हन एकक स्थानचा 3चा वर्ग 9 बघून पण गोळा मारता येऊ शकतो, विचार केला तर. पण ठीक आहे, आपण सॉल्व्ह करू त्याला व्यवस्थितपणे. चला सांगायला घ्या आता. 3चा वर्ग 9. आता आपली टेक्निक सांगायची. या दोघांचा गुणाकार करतो आपण, मग त्याला डबल करतो. 5 त्रिक त्याचा डबल. 30चा शून्य हातचा आला 3, बरोबर. 5चा वर्ग 25 आणि 3 28. ओके. 2809. पर्याय नंबर किती आला? 4 आला. ठीक आहे. पहिल्या फॉर्म्युलाचा क्वेश्चन पहिला, सेकंडचा क्वेश्चन पहिला. रिव्हिजन एकदम व्यवस्थित झाली दोघांची आपली. आता एकच मिनिट होल्ड करा सगळ्यांनी. हे जरासं ओळखीचं वाटतं. आता जस्ट मागाशी एक फॉर्म्युला 3रा नंबरचा मी लिहून दिला तुम्हाला लोकांना. हा नागपूर शहरला आलेला आहे. ठीक आहे. आणि हे बघा, असं एवढं मोठं दिसलं की सॉल्व नका करत बसू तुम्ही लोक. याचा वर्ग केला, त्याचा वर्ग केला, मायनस केला, त्याला थोडा वेळ लागेल आपल्याला. मग त्याला टेक्निक आहे ना. टेक्निक काय? आपलं ए वर्ग वजा बी वर्गाचा फॉर्म्युला वापरायचा. जरा एकदा फॉर्म्युला सांगा मला. आता जस्ट मी 3 नंबरचा फॉर्म्युला लिहून दिला होता. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, 2 ब्रॅकेट, ए मायनस बी आणि ए प्लस बी. हे बघा, हे प्लस आलं तर हे मायनस टाकायचं, हे मायनस आलं तर हे प्लस, पण दोन्हीकडे विरुद्ध पाहिजे. ठीक आहे. हा फॉर्म्युला समोर रेफरन्सला ठेवूया आपण. मग सांगा आता, याला जर मी असं फॉर्मॅटमध्ये आणलं की सर याला ए म्हटलं आणि याला बी म्हटलं, तर फॉर्म्युला काय बनला सांगा बेटा? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. नक्की का? वर्ग आहे ना तुझे? ठीक आहे. चला वर्ग वर्ग दाखवला मी. मग याचे 2 ब्रॅकेट बनतात. पहिलं ब्रॅकेट ए मायनस बी, दुसरं ब्रॅकेट. बरं, एवढं सगळं पसारा पेपरला लिहित बसायचं नाही. डायरेक्ट दिसतंय ना मला की बाबा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर आपण डायरेक्ट काय करायचं? या दोघांची एकदा वजाबाकी, या दोघांची एकदा बेरीज दाखवायची. आता ठीक आहे, लिहिलंय तर लिहिलंय, फॉर्मॅलिटी लिहून घ्या. पहिल्या ब्रॅकेटमध्ये दोघांची वजाबाकी कोणाकोणाची? 999 ला ए मानलंय आणि 998 ला बी मानलंय, तर लिहून टाका पहिल्या ब्रॅकेटमध्ये 999 वजा 998. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय रे बेटा? 999 अधिक का वजा? अधिक 998. बरोबर आहे? ओके. चला स्टार्ट. आता इथं वजाबाकी करता येईल तुम्हाला. 999 मधून 998 गेला, 1 आला. मध्ये गुणाकार असतो माहिती आहे ना सगळ्यांना? गुणाकार. चला आता ह्या दोघांची बेरीज शांत डोक्याने, कारण ते डायरेक्ट आन्सर देणार आहे आपल्याला. किती येते बेरीज सांगा? येस. आता आपण एकक स्थानानुसार करू. चला 9 9 आणि 8 किती आला? फुल गरिबी सगळ्यांसाठी सांगतोय. मला डायरेक्ट जमलं ते पण काही उपयोगच नाही. ते तुम्हाला सगळ्यांना आलं पाहिजे. सांगा 9 आणि 8 किती आलं?
17चा 7 हातचा आला 1, त्यानंतर 9 9 18 18ने किती आला 19चा 9 हातचा आला 1, परत 9 9 18ने किती आला 1997. त्याला 1 ने गुणलं तर परत किती येणार आहे 1997. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. आता जे एकदम हुशार पोर असतात ते काय करतात, याला म्हणतात हा 1000 आहे सर, हा 1000 आहे आणि तो पण 1000 आहे, 1000 1000 2000 आणि त्यातून इथून एक कमी केला, तिथून 2 कमी केला, 3 कमी केले. मग ते किती बनला 1997. ते ज्याला ज्याचं जशी कॅपॅसिटी त्याने तसं करा. ते प्रत्येकाने तसं करावं असं काही नाहीये. कोणीही पास होऊ शकतो. ज्याला तसं शॉर्टकट जमत नाही तो येऊ शकतो, ज्याला जमतं तो येऊ शकतो. फक्त एवढंच की जे काय कराल ते परफेक्ट करा. ॲक्युरसी महत्वाची आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट. सेम क्वेश्चन परत आला सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती. घाबरायचं नाहीये. परत तोच फॉर्मॅट आहे A² - B². तुम्ही डायरेक्ट 2 ब्रॅकेट सांगायला घ्या आता. बस करा ते. पहिलं ब्रॅकेट 1000 - 999 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय रे बेटा 1000 अधिक 999. असं कळलं ना का केलं ते A² - B² चा फॉर्मॅट आहे. तोच सेम टू सेम. प्रश्न मागचा रेफर करा वाटलं तर. ठीक आहे. एकदा दोघांची वजाबाकी, एकदा दोघांची बेरीज. सांगा किती आलं ते पहिल्याचं दोघांची वजाबाकी 1 आली गुणिले या दोघांची बेरीज किती 1999 ना 1999 आणि त्याने 1 ला गुणलं तर तेच येणार परत 1999 येणार आहे. ऑप्शन नंबर किती 3. नेक्स्ट. हा आता असं काहीतरी दिसलं की उगाच बिनकामाचं घाबरतात. काही घाबरायचं नाही. सगळ्यात बेसिक क्वेश्चन तर हाच असतो. सगळ्यात बेसिक क्वेश्चन. चला लक्ष द्या सगळ्यांनी. आपल्याला काय करायचं याचं उत्तर याची उकल काढायची याला सोडवायचंय. थोडंसं व्यवस्थित बघून घ्या. प्रश्न एकदा समजून सांगतो तुम्हाला काय ते. इथे नावं फक्त एक्स आणि वाय टाकली आणि आपण शिकतो ए आणि बी च्या नावाने प्रश्न फॉर्म्युले. काही घाबरायचं नाही. एकदा लक्ष द्या सगळ्यांनी. इथे फक्त बघाल जर मी तुम्हाला असं म्हटलं की ए अधिक बी कंसाचा वर्ग याला मी एक्स आणि वाय पण टाकू शकतो ना बेटा इथं. मग त्याचा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला सेमच येणार आहे. पण एक लक्षात घ्या जर आपल्याला याची उकल काढून याला कट करून उत्तर फक्त असं काहीतरी सेम सिंगल मध्ये काहीतरी आणायचं असेल तर फॉर्म्युला लिहायची गरज नसते कधीच. काय करायचं माहितीये का हे बघा लक्ष द्या सगळ्यांनी ए अधिक बी कंसाचा वर्ग जर असेल फॉर्म्युला तर एक बाजूला राहिला पण मी याला असं लिहू शकतो की याचा अर्थ सर याला दोनदा लिहावं लागेल ए अधिक बी आणि परत काय सांगा ए अधिक बी. काही प्रॉब्लेम कोणाला हे वर्ग म्हणजे दोनदा लिहायचं आणि घन आला तर 3दा लिहायचं. मग तुम्ही नोटमध्ये तुम्ही लिहून घेऊ शकता. याला तुम्ही फॉर्म्युलेट करू शकता A² + 2AB + B². पण आता जेव्हा असं मांडणी होते ना अशी भागाकारात मांडणी तेव्हा कट करावं लागतं आपल्याला. तर कट करण्यासाठी ती मांडणी फॉर्म्युला नाही लिहायचा कधी. वर्ग म्हटलं तर दोनदा लिहायचं आणि घन म्हटलं तर 3दा लिहायचं. मग आता जर मी इथं असं लिहिलं समजा याच्या बदले मी लिहिला x अधिक y कंसाचा वर्ग काय कराल सांगा x अधिक y आणि x अधिक y किती वेळा तो दोनदा असं लिहिता येतं. आणखीन एक विचारतो आता जर A² - B² चे 2 ब्रॅकेट बनतात बघा फॉर्म्युला नंबर 1 हा फॉर्म्युला नंबर 3 किंवा नंबर न टाकता मी तुम्हाला लोकांना स्टार करून देतो. याच्यावरून हे बनलं आता याच्यावरून सांगायचं याचे 2 ब्रॅकेट बनतात ना रे. चला याचं पहिलं ब्रॅकेट पहिलं मायनस प्लस काही पण चालतं काही प्रॉब्लेम नाही. पहिला जर मायनस घेतलं तर दुसरं प्लस घ्यावं लागतं मग A - B दुसरं काय सांगा हा आता याच्या बदली नावं चेंज केली x² - y². आता बोला x - y आणि काय सांगायचं x + y येते का लक्षात सगळ्यांना काय ते ठीक आहे. आता हे बेसिक इथं वापरू आपण. रेडी सगळे बस याचं सांगा मला x² - y² हे असं दिसतंय सेम याचे किती ब्रॅकेट बनतील सांगा 2 बनतील ना तर सांगा ना पहिलं ब्रॅकेट काय x - y x + y याचं काय काय वर्ग बिर्ग नाही घन नाही काय नाही हा एकुलता एक राहणार इथं काय सांगा तो एकुलता एक x + y घ्यायला याला स्टार्ट करा. याचे 2 ब्रॅकेट बनले याचे 2 ब्रॅकेट बनले असे x - y आणि x + y पलीकडे इथं x + y इथं एकटाच एकुलता एक आहे बिचारा त्याला असंच ठेवा. पण भागिले मध्ये सांगा x अधिक y कंसाचा काय रे वर्ग त्याला या पद्धतीने मांडणी करायची कारण आपल्याला एक कट करून आन्सर काढायचं असतं. जेव्हा अशा प्रकारे समीकरणांची एकाखाली एक मांडणी केली जाते तर तुम्हाला त्याला कट करून काढण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे त्याचे अवयव पाडायचे त्याला पार्टिशन करायचं कधी पण. मग आता सांगाल x अधिक y कंसाचा वर्ग याला किती वेळा लिहिला पाहिजे मी दोनदा. लिहिलं आता ऐका जे जे तुम्हाला वरती आणि खाली सेम दिसतंय ते कट करायचं. x + y कॅन्सल कॅन्सल इथं सुद्धा हा याला कॅन्सल शिल्लक करायला बेटा x - y हे आपला आन्सर असतं. हे बघा हे फर्स्ट वाला ऑप्शन करेक्ट ना. चलो डन म्हणजे सोपं असतं माहित पाहिजे. लातूर चालकला आलं होतं. नेक्स्ट
म्हणजे इथून पुढे असं काही दिसलं समीकरण रूपात काय त्याचे अवयव पाडायचे कधी पण त्याचा फॉर्म्युला याचा फॉर्म्युला लिहू नका इथं एक्स वर्ग अधिक 2xy आणि वाय वर्ग काही संबंध नाहीये त्याला कट करायचं आहे आपल्याला ते कट करा कॉम्प्लिकेट नका करू त्याला ठीक आहे चलो नेक्स्ट हा वेट 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 याच्या मागे एक फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला मी सांगेलच परंतु तुम्हाला पहिलं तर हलकं करून देतो हे असलं बघून चक्कर बिक्कर नका येऊन देऊ पेपरमध्ये याच्यापेक्षा सोपं ना मागचं पण नाहीये हे मागचे केले ना क्वेश्चन आपण किती क्वेश्चन केले आतापर्यंत 5 क्वेश्चन केले पहिला हा दुसरा हा तिसरा चौथा आणि पाचवा या पाचही प्रश्नांपेक्षा पुढचे प्रश्न सोपे आहेत मी ट्रिक सांगून घेतो पण ती ट्रिक कशी आली ते पण सांगावं लागेल मला करेक्ट ना ते सांगेलच पण पहिलं एक काम करा इथं लक्षात घ्यायचं इथे संख्या दोनदा आहे का तीनदा आहे आता 783 783 783 आणि इथं संख्या कोणती कोणती सांगा 217 217 217 याचा शॉर्टकट आहे शॉर्टकट अशी या तिघांपैकी एकाला उचलायचं कोण आहे सांगा तो 783 मधलं चिन्ह सांगा मधलं चिन्ह प्लस ही दुसरी संख्या सांगा किती आहे 200 या दोघांची बेरीज हे आपला आन्सर ही ट्रिक आहे कसा आला मी सांगणार डोंट वरी मी असं अर्धवट सोडत नाही कसं काय फक्त यांची बेरीज करायची सांगा 7 आणि 3 10 हातचा आला 1 8 आणि 1 9 9 आणि 1 10चा 0 हातचा 1 7 आणि 2 9 आणि 1 10 म्हणजे फुल गरिबी अंदाजे 1000 कळतोच असं 83 आणि 17चा 100 आणि 700 आणि 200 900 900 100 1000 ते ज्याला व्यवहार कळतो त्याला ते पटापट आलं पाहिजे पण नसेल कळत तर आपलं एकक स्थान दशक स्थान शतक स्थान ऍड करत बसायचं टेन्शन घ्यायचं नाही जास्त पेपरमध्ये की त्याला आन्सर 1000 ही तुमची ट्रिक आली पण हे आलं कसं हे सांगावं लागेल आता मग मी 2 क्वेश्चन मध्ये सांगतो कसं आलं आणि त्याच्या पुढच्या 2 क्वेश्चन मध्ये डायरेक्ट करायचं कराल ना चला एकदा बघून घेऊ आपण की हे आलं कसं नेमकं तर त्याच्या मागे एक फॉर्म्युला काम करतो तर पहिल्या पानावरती फ्रंट पेजला वर टॉपला यावं लागेल परत हा तर आपण जी काही महत्वाची सूत्र मगाशी लिहून घेतली होती सूत्रांच्या माहितीनुसार पहिलं सूत्र आपलं जे होतं ते होतं ए अधिक बी कंसाचा वर्ग सांगता एकदा रिव्हिजन करू आपण ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर त्याच्यानंतर सांगा चला सेकंड नंबर येस ए मायनस बी कंसाचा वर्ग बरोबर ए चा वर्ग वजा 2ab अधिक बी चा वर्ग मराठी इंग्लिश सेम इंग्लिश कुठल्या भाषेत बोला सगळं कळलं पाहिजे आपल्याला काय लिहिता येते तिसरं पण सूत्र आपण स्टडी केलं होतं त्याच्यावर आपण 2-3 क्वेश्चनही केले आता जस्ट ते सूत्र होतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं जर आलं तर काय बनतं सांगा 2 ब्रॅकेट ए मायनस बी ए प्लस बी वाईस वर्सा हे प्लस आलं तर ते मायनस दोन्ही बरोबर आहे काय प्रॉब्लेम पण दोन्ही अपोजिट पाहिजे एक पॉझिटिव्ह पाहिजे आणि एक निगेटिव्ह पाहिजे त्याच्यानंतर आता आपल्याला चौथा आणि पाचवं सूत्र मी सांगतोय आणि आता जस्ट तुम्हाला या सूत्रावरती आलेलं गणित पण मी शिकवलं की याचं उत्तर डायरेक्ट 1000 आणलं बरं हे नुसतं 6 नंबर जसं बघितलं 7 नंबर मध्ये बघा बाबांनो घाबरू नका अजिबात तुम्ही असलं बघून काय ते हे सोपं असतं फक्त माहिती पाहिजे सॉल्व्ह कसं केलं गेलंय इथे नंबर काय सांगा 0.72 0.72 0.72 ठीक आहे तीनदा आला का रे तो हा चला इथला नंबर सांगा 0.28 0.28 0.28 म्हणजे असा नंबर तीनदा येतो इथे नंबर तीनदा येतो पहिला वाला नंबर उचलला आपण 0.72 दुसरा नंबर उचलला सांगा 0.28 मध्ये चिन्ह प्लस तर प्लस मायनस तर मायनस जे असेल ते असेल आता 8 आणि 2 सांगा 10चा 0 हातचा आला 1 7 आणि 2 7 आणि 2 9 9 आणि 1 10चा 0 हातचा आला 1 1 इथं आला 1.00 म्हणजे ऑप्शन नंबर 4 ही ट्रिक आहे मी आता हे शिकवतो की ते आलंय कसं नेमकं ते चाललं आता सध्या सांगू ना ते का डायरेक्ट संपवायचं ते नको 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 ते लिहून घेऊ आपण सूत्र क्रमांक 1 2 3 झाले 4 आणि 5 चाललंय सध्या आपलं ठीक आहे तिथे जर जागा कमी पडत असेल तर तुम्ही 2 भाग केलेत ना हा मग तुम्ही ते 4 आणि 5 इथे लिहू शकता 4 आणि 5 ठीक आहे आणि जर इथे जागेत पुरत असेल तर 4 आणि 5 इथे लिहून घ्या अजून काय नवीन सूत्र आलं की आपण ह्या साईडला टाकून देऊ ठीक आहे आता 4 नंबरचं सूत्र आहे ए चा घन अधिक बी चा घन आणि 5 नंबर त्याचाच भाऊ आहे दुसरा पण तो निगेटिव्ह आहे ए चा घन वजा बी चा घन असे 2 सूत्र आहेत आपल्याकडे एक प्लस वाला आणि एक काय सांगा रे मायनस वाला चला ज्याला माहितीये त्याने बोलायचं बाकीच्यांना शेवटी काय मी लिहून दिलं की ते लिहून घ्यायचं असं आहे तसं असतं एकदा सांगून घेऊ पटापट मग थोडं लिहायचं थांबवा एकदा मी सांगून घेतो चला याचे 2 ब्रॅकेट बनतात किती ब्रॅकेट बनतात 2 याच्या पहिल्या ब्रॅकेटमध्ये असतो ए प्लस बी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये याचं शाब्दिक वाचन करून दाखवतो पहिल्या पदाचा वर्ग करतात याचं सूत्र चाललंय ए घन अधिक बी घनच चाललंय ते नंतर तुम्ही पुस्तकात व्हेरीफाय करू शकता जे सांगितलेलं सगळं राईटच असेल ते पहिल्या पदाचा वर्ग करतात मग ह्या दोघांचा गुणाकार ए आणि बी चा गुणाकार ए बी 2ab नाही का तिथं फक्त ए बी दोघांचा गुणाकार आणि नंतर दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग बी चा वर्ग मग इथं जर प्लस असेल तर इथे काय टाकतात मायनस आणि इथे ऑलवेज प्लस
त्यानंतर याचा फॉर्म्युला बघाल, सेम टू सेम सांगेल मी आता. ए घन वजा बी घन जर आला तर इथे लिहायचं ए वजा बी. काय लिहायचं? ए वजा बी. आणि इकडे लिहायचं पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे काय सांगा? ए चा वर्ग. मग ह्या दोघांचा गुणाकार ए बी. त्याच्यानंतर दुसऱ्या पदाचा वर्ग बी चा वर्ग. जर इथं मायनस आला तर इथं काय टाकतात? प्लस. आणि इथे ऑलवेज प्लस. बदल फक्त हा मायनस आणि हा प्लस. छोटासा बदल आहे. ठीक आहे, लिहायला घेऊ आपण. चला आता. आणि मी एवढं सांगूनही परत फायनल सांगतो, पाठ करू नका. का बरं? ट्रिक आहे ना. बरं मला सांगा, शिकवायच्या आधीच तुमचं गणित सुटलं की? याचं उत्तर 1000 आलंय, याच्या पुढच्याचं उत्तर किती आलंय? 1 आलंय. त्याच्या पुढच्याचं सांगून टाका बरं. घन 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 म्हणजे 3दा गुणलं ते असं पूर्ण जे मिक्स होतं ते आपण एकत्र आणलं ते. हा मग आलं ना आन्सर. कशाला घाबरताय? येणार आहे तुम्हाला. तुम्ही फक्त भीती आहे मनामध्ये, बाकी काही नाही. भीती कोणाला पाहिजे? नातेवाईकाला. काय सांगला डायलॉग त्या दिवशीचा आपला? नातेवाईकांना एकच भीती की पोराला आणि पोरीला पोलीस भरतीला लीड किती. नातेवाईकाला भीती पाहिजे, तुम्हाला नाही भीती पाहिजे. हे नंबर दोघांची बेरीज केली की आन्सरच निघते आपलं शॉर्टकट मध्ये. फक्त एवढंच की बाबा ते पोरं म्हणतात ना कसं आलं सांग वगैरे काय, त्यासाठी ती लिहून द्यावं लागते मला, बघ बाकीचं काही नाही. ठीक आहे, मग आता आपण बघूया ते कसं आलं. फॉर्म्युला नंबर 4 आणि 5 लिहायला घ्यायचं सगळ्यांनी. असू दे ना, तुमच्या नोट्स पण तयार होतील त्याच्यामध्ये. ठीक आहे, फॉर्म्युला नंबर 4 आणि 5 मध्ये इथं 2 ब्रॅकेट बनतात. ए घन अधिक बी घन मध्ये पहिलं ब्रॅकेट असेल ए अधिक बी. लिहायला घ्या. ए घन अधिक बी घन बरोबर पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए अधिक बी. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पहिल्या पदाचा वर्ग ए चा वर्ग. मग ह्या दोघांचा गुणाकार ए आणि बी चा गुणाकार ए बी. चिन्ह टाकू नका कोणतं लगेच. ह्या दोघांचा गुणाकार ए आणि बी चा गुणाकार ए बी आला. दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे बी चा वर्ग. झालं. इथं जर प्लस असेल तर इथं टाकायचा मायनस. आणि इथं ऑलवेज प्लस. यात काय बदल नाही करायचा, इथं फक्त चेंज करायचं. ठीक आहे, आता 5 नंबर. ए घन वजा बी घन आलं तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए वजा बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए चा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग ए चा वर्ग. मग या दोघांचा गुणाकार ए आणि बी चा गुणाकार ए बी. मग दुसऱ्या पदाचा वर्ग बी चा वर्ग. ओके, मायनस असेल तर काय टाकायचं? प्लस. आणि इथं ऑलवेज प्लस. चला आता ह्या 2 फॉर्म्युल्यावरती आधारित काही आपले सलग 4 क्वेश्चन आहेत. ठीक आहे, तर चारही प्रश्न आपण एकदम पटापट सोडवायला घेऊया. पहिला प्रश्न, तुम्ही पहिले ट्रिक लिहून टाका. बाजूला ट्रिक लिहायचं. ट्रिक काय ट्रिक आहे? काही नाही. बघा, हा कार्यकर्ता 3दा दिसला आणि हा 3दा दिसला, दोघांना ऍड करायचा, संपला आन्सर. ऍड किंवा सबट्रॅक्ट ते डिपेंड कशावर आहे? मधल्या चिन्हावरती. प्लस दिलं तर बेरीज करा, मायनस दिलं तर वजाबाकी करा. ठीक आहे, बेसिक आहे ना. चला करून टाका पहिलं बेटा. हा 783 तर उचलायचा. 783 मध्ये प्लस आहे तर प्लस आणि साईडला 217. दोघांची बेरीज केली की 1000 येते. पर्याय नंबर किती आला? 1 आला. आता हे नेमकं आलं कसं? लिहून घेऊ. 1-2 गणितात लिहू, नंतर लिहायची गरज नाही पडणार तुम्हाला कधी आयुष्यात ते. मग आपण 2 नावं ठेवतो. 2 नावं ठेवतो आमचा भाऊ. काय नावं ठेवतो आपण? आमचा भाऊ ए आणि बी. ठीक आहे, आता ऐका. 783 783 783 जिथं जिथं दिसल त्याला ए नाव द्या. लिहायला का माझ्यासोबत? चला स्टार्ट. ए ए आणि इथं सुद्धा ए. तो खाली पण इथं ए ए आणि इथं सुद्धा ए. लिहिलत. आता 217 ला नाव देऊन टाकायचं बी. बी बी इथं पण तेच बी बी आणि याला पण काय रे बेटा? बी. चला डन. सिंपल एकदम. आता पुढे बघा. आता आता यांचा गुणाकार वगैरे कुठं, भागाकार कुठं, काय वजाबाक कुठं, ते चिन्ह टाकायला घ्या. इथं गुणिले गुणिले, इथं मध्ये काय रे बेटा? प्लस. गुणिले गुणिले, जे दिसतं ते चिन्ह टाका. चला इथं मध्ये गुणिले, मायनस, गुणिले, प्लस आणि इथे गुणिले. सांगू शकता? चला सांगा. पहिलं ए गुणिले ए म्हणजे काय रे बेटा? ए चा घन. मध्ये चिन्ह काय आलंय? प्लस आलंय. आता हे सांगायचं बी गुणिले बी म्हणजे काय? बी चा घन. आता भागिले मध्ये सांगायचं. भागिले. रेडी सगळे? चला लक्ष द्या सगळ्यांना. ए गुणिले ए म्हणजे काय आलं? ए चा वर्ग. बरोबर चाललंय. त्याच्यानंतर मध्ये चिन्ह काय दिलंय? मायनस. इथे मायनस टाका. ए गुणिले बी म्हणजे काय रे बेटा? ए बी आलं. मध्ये चिन्ह काय? प्लस. बी गुणिले बी म्हणजे काय? बी चा वर्ग. ओके डन. इथपर्यंत सगळे व्यवस्थित. फक्त नावं ठेवून लिहिलं आपण. जसं लोक आपल्याला नावं ठेवतात तसे आपण गणितात काय केली? नावं ठेवली. नावं ठेवली आणि असं काहीतरी बनताना दिसलं. आता एक लक्षात घ्यायचं, हे आता नुकतंच आपण फॉर्म्युला लिहिला 4 नंबरचा. लिहिलाय की नाही? बघून बघून सांगू शकता किंवा जर पाठ होत झाला असेल किंवा करत असाल तर तुम्ही ते ट्राय करा सांगायचं मला. पहिले इथे 2 ब्रॅकेट बनतील. पहिलं ब्रॅकेट सांगा.
ए प्लस आहे ना भाई, प्लस आहे, प्लस, वजा नाही प्लस. ए घन अधिक बी घन आहे, तर इथे येणार ए अधिक बी. आता ह्याच्या पुढचं वाचन शाब्दिक व्यवस्थित करायचं नाही का. हे इतकं भारी सेट करतात ना पेपर सेटर लोक, ते असं सेट करतात. इथे येणारं ब्रॅकेट आणि हे जे खाली दिसतं ते कट व्हायला पाहिजे. असं सेट केला जातो क्वेश्चन, पेपर सेटर सेटच करतो तसा, की त्याला पण नको त्रास व्हायला, तर नाही तर सगळं सोडत बसावं लागेल ते गुणाकार करून. ते असं सेट करतात जेणेकरून ते कट होणार आहे. मग आता होतं काय बघायचं का तुम्हाला लोकांना, आपण आपल्या आपल्या पद्धतीने जाऊ. चला, पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे ए चा वर्ग, या दोघांचा गुणाकार म्हणजे काय, ए बी. दुसऱ्या पदाचा वर्ग बी चा वर्ग. आता बेटा इथं प्लस आला, इथं काय टाकतो, आणि तो ऑलवेज हेच ब्रॅकेट खाली आहे. मग त्याचा फायदा काय होतो माहितीये का, ते होतं कट. बघा ते लिहितो मी, ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, हेच लिहिलं मी, हे बघून इथे लिहिलं. इकडचे पूर्ण ब्रॅकेट याला सेम आहे, तर त्याला कट करतात ते. असं कट, थांब रे बाबा, झूम नको. रेडी, चलो. आता हे पूर्ण कट करा, हे पूर्ण याला कट करा, असं एकच कट मारा त्याच्यावरती. हे बघा, बघून घ्या सगळ्यांनी. रेडी, याला कट मारा, इथे कट झालं. काय उरलं सांगा रे, ए अधिक बी. आणि म्हणून मगाशी तुम्हाला मी शॉर्टकट मध्ये ती शानपणा बेरीज करून दाखवली, फुल एकदम हवा, फुल ट्रिक वगैरे काय ते. ती ट्रिक बनली कशी, ती अशी बनली ट्रिक. करेक्ट आहे. मग आता फायनल काय करा, ए आणि बी ची बेरीज करा, तसं दाखवा वाटलं तर टाइमपास. ए म्हणजे किती आहे, 783, आणि बी किती आहे, 217. डायरेक्ट दोघांची बेरीज तोंडी केली तर 1000 येऊन जाईल, 1000. एकक स्थान दशक स्थान पण चालेल, आणि सोपं येते. काय ते बघ किती साधं आहे. हा 17 जर येण्याला उसना दिला तर हा 800 होईल, आणि वरचे 200, 1000, संपलं, खतम. असंच सेम 7वं गणित, परत तेच शॉर्टकट वापरा पहिले. आपल्या टप्प्यातला क्वेश्चन दिसतोय, कसा ओळखायचा टप्प्यामधला आहे, सेम सेम सेम. किती वेळा सेम येते, 3दा. इथे पण तेच, 1 2 3, 3दा. दोन्हीकडे ते 3 3 वेळा आलं ना बेटा, मग सरळ दिसतं की याला उचलायचं आणि त्याला उचलायचं, आणि दोघांची काय करायची, बेरीज करायची. 0.72 अधिक 0.28, 8 आणि 2 किती आला रे, 10. हातचा आला 1, 7 आणि 2 9, 9 आणि 1 परत 10, हातचा आला 1, इथे 1. 1.00 म्हणजे काय असतंय, 1 असतो. 1 पॉईंट त्याच्या पुढे 1000 शून्य जर दिले तर काही फरक नाही पडत, त्याला व्हॅल्यू नाहीये. करेक्ट ना, तो एकच येणार आहे लास्टला. आणि मग आता तरी समजा नावं ठेवायचा प्रयत्न केला, त्याला पटापट सांगता का नावं ठेवू मला याच्यामध्ये. 2 नावं ठेवायची, कोणती कोणती, ए आणि बी. बोला, ए, ए, ए. परत सांगा, इथं ए, 72 ला ए नाव देऊन टाकले, 0.72 ला ए, आणि इथं पण ए. सापडला का, 3 3 ठिकाणी तो. आता इथं 0.28, 28 ला नाव दिलं बी, 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 इधर बी सेम, बी, बी आणि बी. तू शू ते स्लाइड तयार करणारा आपला शंकरला सांग, परीक्षेचं नाव साईडला टाक. हे पण इथं नाव लिहिता येत नाही मला ते. ठीक आहे, रेडी सगळे, ओके. काय बनलं बघा आता, ते मध्ये गुणाकार गुणाकार दिसतोच आपल्याला इथं. हे चिन्ह टाकले नाही टाकले तर दिसतात, काय काय चिन्ह वापरली तिथं आतमध्ये मी. ठीक आहे, इथं गुणिले, इथं मायनस आहे, इथं गुणिले, इथं प्लस आहे, इथं गुणिले. चला बनवा बरं, काय काय बनतंय बेटा. ते पहिलं काय दिसतंय, ए गुणिले ए गुणिले ए म्हणजे काय बनला, एचा वर्ग का घन. दोनदा आलं वर्ग आणि तीनदा आलं तर घन, इथं घन पाहिजे. ए चा घन प्लस बी गुणिले बी गुणिले बी, बी चा घन, भागिले. इथे ए, हे काळजीपूर्वक जरा, हे दोनदाच आहे, मध्ये मायनस येतो, वेगळा येतो, सेपरेट आहे, वेगळं पद आहे. ए गुणिले ए म्हणजे काय रे बेटा, ए चा वर्ग मध्ये मायनस, ए गुणिले बी म्हणजे ए बी, मध्ये प्लस बी गुणिले बी, बी चा वर्ग. हा फॉर्म्युला आता ओळखीचा, आपला पाठ झाला फॉर्म्युला. 2 ब्रॅकेट बनतात त्याचे. पहिलं ब्रॅकेट सांगा, ए प्लस बी. दुसऱ्या ब्रॅकेटचं शाब्दिक वाचन, पहिल्या पदाचा वर्ग, मग या दोघांचा गुणाकार म्हणजे ए बी, मग दुसऱ्या पदाचा वर्ग बी वर्ग. प्लस असेल तर इथं, इथं प्लस, भागिले. तेच ब्रॅकेट परत दिसेल खाली, म्हणजे ते कट होण्यासाठी असतंय ते. मग आता इथे खाली लिहून टाका, ते ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. पूर्ण याला कट करून टाका पदाला. केलत, काय उरलं सांगा. आणि म्हणून आपण तो शॉर्टकट करतो, ए प्लस बी, डायरेक्ट दोघांची बेरीज करतो. कोणाकोणाची बेरीज करतो आपण, 0.72 आणि काय रे बाबा ते 0.28. तुम्हाला येते ना बेरीज करायला. असं नाही जमलं ना तर असं लिहायचं आपलं गरीबासारखं. मी परत एकदा सांगतो, मी पुन्हा सांगेन. हे बघा इथं, 0.72 अधिक 0.28, 8 आणि 2, त्याला 0, हातचाला 1, 7 आणि 2 इथे 9, 9 आणि किती आला, 10चा 0, हातचाला 1, इथे 1 आला. 1.00 म्हणजेच किती रे, 1. नंबर 4,
बरं फक्त लक्षात ठेवायचं मध्ये मायनस आला की मायनस करावं लागेल, प्लस आला तर प्लस करावं लागेल. ठीक आहे. पुढच्या गणितामध्ये हे एकदम आरामात सांगायचं. थांबा थांबा एक मिनिट. मगाशी एवढं मोठं लांबलचं गणित दिसलं, उलट हे सोपं झालं. का बरं सोपं केलं त्याने? ते लहान केलं गणित. आणि ते किती लहान करून किती मोठं दाखवू त्याने गणित, आपल्याला दोघांची बेरीजच करायची घन सांगा शॉर्टकट. करा करा शॉर्टकट वापरा सगळे. चला पटपट नाव बिव टाकू नंतर. आता मला तर वाटतं गरजही नाही राहिली आता नावं टाकायची. हा 0.6 आहे. 0.6 मध्ये प्लस आहे. इथं काय सांगा 0.7. 7 आणि 6 किती रे? 13चा 3 हातचाला 1. 1.3 आन्सर यायला पाहिजे पर्याय नंबर 3. कोल्हापूर. झालं. नावं टाकायची तर नावं टाका. एकदा दाखवायचं दाखवतो फक्त. बाकी तुम्हाला पाठ झाला आता. एकदा जस्ट नावं टाकून दाखवू काय बनते बघू. तेच बनते का सेम मगासारखा. याला एक नाव द्या 0.6 ला. ए. इथं पण येईलच. लिहा लिहा लिहा. थोडंसं इथं मध्ये चेंज केलं ना काहीतरी, मला सांगावं लागेल, एक्सप्लेन करावं लागेल मला. लिहा बरं एवढ्या गणितापुरते लिहा, पुढच्या गणितात नका लिहू. ए नाव दिलं, याला पण ए नाव दिलं, दिलं का रे सगळ्यांनी? आता 0.7 ला एक नाव देऊन टाका बी. बी. आता एक मिनिट ऐका. 0.6 आणि 0.7 या दोघांचा जर मी गुणाकार केला, काळजीपूर्वक बघा सगळ्यांनी, 0.6 0.7 चा गुणाकार केला, 6 सते 42. पॉईंटच्या पुढे घर 2, 1 आणि 1 2, तर 2 घरं शिफ्ट करावी लागतात, बरोबर आहे का? करेक्ट आहे. मग ह्या दोघांचा गुणाकार मध्ये करे. अरे हा 42 गुणाकार कोणाकोणाचा? 6 आणि 7चा आहे ना. मग इथं म्हणायचं ए गुणिले बी. द्या नावं टाका जरा तिथं, कळू द्या आपलं ते. त्या दोघाला गुणलं आणि मध्ये लिहिलं. मग आता फॉर्म्युलेट जर केलं तर परत एकदा तेच मिळतं जे मगाशी मिळालं मागच्या 2 गणितात बेटा. इथं डायरेक्टली दिसतंय. याला 3दा तो लिहू शकत होता, पण त्याला वैताग आला असेल टाईप करायचं. त्याने एकदाच लिहिलं घन दाखवला, म्हणजे एचा घन केला. अरे घन आहे ना. हा तर एचा घन लिहायचं, एचा घन मध्ये प्लस इथं हा बी चा घन आहे. झालं इथपर्यंत ओके? ठीक आहे. त्याच्यानंतर आता सांगा इथं काय येईल बेटा? ए चा वर्ग. हे बघा वर्ग दिला तर वर्ग मध्ये मायनस ए गुणिले बी म्हणजे ए बी. ए गुणिले बी असं ए बी चिटकून टाकायचं लगेच तिथं बिंदस. आणि साईडला बी चा वर्ग. परत तेच मागायचं चाललंय परत. सलग 3 क्वेश्चन झाले तेच चाललंय. हो का हेच 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 सेम 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 सेम. ठीक आहे. पटापट सांगून टाकायचं. पहिलं ब्रॅकेट काय? ए प्लस बी. याच्यामध्ये दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पहिल्या पदाचा वर्ग, या दोघांचा गुणाकार ए बी, मग दुसऱ्या पदाचा वर्ग बी वर्ग, प्लस असेल तर मायनस, आणि इथं ऑलवेज प्लस. आता हे पाठ होईल. ज्याला पाठ नव्हतं करत त्याचं बळच पाठ झालं. ठीक आहे. आणि भागीले काय सांगा ते? हेच सगळं परत ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर गेला, कॅन्सल झाला सगळं पूर्ण. आणि उरलं पुन्हा तेच ए प्लस बी. सांगा दोघांच्या व्हॅल्यूज काय काय बेटा? ए किती आला? 0.6 आणि बी आला 0.7. चुकून फक्त 7 आणि 6 0.13 करू नका, त्याला 1 3 असं नका करू प्लीज. कारण त्याच्यामध्ये काय होतं बेरीज करताना बघा, लक्ष द्या, परत सांगतो बेरीज त्याची. हो का इथं 7 आणि 6 किती रे? 7 आणि 6 किती? 13. 13चा 3 इथे राहतो आणि 1 हातचा जातो वर. ठीक आहे. मग पॉईंटला पॉईंट 1 आणि 0 किती? मग ते 1.3 पाहिजे. चुकून ऑप्शन मध्ये 0.13 दिलं, तुम्ही चुकून गोळा माराल पेपरमध्ये, गडबड करू नका त्यासाठी. ठीक आहे. याचं उत्तर किती पाहिजे? 1.3च पाहिजे. लिहा तिथे 1.3. नेक्स्ट. आता आता टाइमपास नको आता. डायरेक्ट सांगायचं 5 सेकंदाच्या आत. किती? ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 लिहून टाका तिथे. हे मी 5 सेकंद का बोललो माहिती का? डोकं एका सेकंदात येते, तसं नाही येते. प्रश्न हुडकाव पण लागेल ना की ह्याच प्रकारचा आहे म्हणून. नाही तर उचललं दिसलं घनघन केली बेरीज. ऐसा हर बार नाही होगा ना बेटा. बघावं लागेल ना. बघा फॉर्मॅट फॉर्मॅट किती सोपं आहे माहिती का? ए घन आणि बी घन, इथं ए चा वर्ग, इथं ए बी, आणि इथं बी चा वर्ग. हा फॉर्मॅट असा पाहिजे. समजलं का तुमको? कुठं पण काही पण करून येऊ नका पेपरमध्ये. ठीक आहे. फॉर्मॅट आणि असं आलंय 4 वेळा सलग आलाय, दाखवलं मी तुम्हाला लोकांना. कुठे कुठे आलं एकाच वर्षामध्ये 4 वेळा सेम टाईप. गोंदिया, त्यानंतर धाराशिव, त्यानंतर कोल्हापूर, आणि नंतर पुणे एसआरपीएफ. सेम टाईप 4 वेळा आलाय, सेम टाईप. मग करावं लागेल, ते कुठेतरी येणार आहे यावर्षी परत. कारण हे लोक जुने पेपर रेफर करतात पेपर काढत असताना. ठीक आहे. चला मग आता टोटल इथं 0.6 0.5 डायरेक्ट ऍडिशन करतो, कारण आता तोच प्रकार चाललाय चौथ्यांदा. आता 6 आणि 5 किती रे? 11चं 1 हातचा आला 1, 1 इथं आला 1.1 का? ऑप्शन 2. नेक्स्ट. अच्छा अच्छा, बहुत अच्छा क्वेश्चन है. थोडं वेट करा, लक्ष द्या सगळ्यांनी आता.
हा जो काही फॉर्मॅट आहे असलं बघून घाबरायचं नाही. ठीक आहे, सासूबाई चिडणार आहेत, टेन्शन घ्यायचं नाही. इथं बघा सगळ्यांनी आता, इथं जर तुम्ही आतमध्ये नंबर ऑब्झर्व केले तर हेच नंबर परत आहेत. थोडं वेट करा, काय लिहू नका. खूप सोपं आहे ते, खूप म्हणजे खूप सोपं आहे. तुम्हाला शॉर्टकट पण सांगतो, मग ती शॉर्टकट आली कशी ते पण सांगतो. ठीक आहे, आता ऐका, 6.113. इथं पण काय सांगा, 6.113 सेम नंबर आहे. आता सेकंड नंबर सांगा काय दिलाय, 1379. बरोबर, 1379. आणि इथं काय दिलं सांगा, 1379. म्हणजे आता आपण जर बघितलं तर इकडच्या दोनही संख्या इथे रिपीट केल्या गेल्यात. अरे केल्यात का, फक्त चिन्ह चेंज केलं, इथं प्लस आणि तिकडे काय. अशा प्रकारचा फॉर्मॅट दिसला तर एक शॉर्टकट आहे, 4 गुणिले पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. हे कसं आलं मी शिकवणार, तुम्ही काळजी नाही करायची त्याची, मी लिहून देणार ते कसं आलं ते. 4 गुणिले पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. सांगा पहिली संख्या काय, 6.113. आणि दुसरी संख्या सांगा काय दिली, 13/79. असंच आहे ना काहीतरी. आता ऐका, 4चं 4 गुणिले, हे तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. याला माणसात आणा, माणसात, हे माणसात नाहीये. हा, 13 13 78. 78 आणि किती आला, 79. 13 78 आला, 78 एक 79 आला. 79/13 याला माणसामध्ये आणलं आणि साईडला 13 छेद परत किती आहे, 79. कट होतं का रे सगळं, किती उरलं सांगा, 4. थांबा, लिहू नका तुम्ही, दाखवले फक्त, कसं आलं एकदा सांगून घेतो. चालेल, पाहिजे तसं. ठीक आहे, पहिल्या पानावर या परत. फर्स्ट पेज, पहिलं वाला पेज काढलं, पहिलं पेज. गुड. पहिल्या पेजवरती आपण 2 भाग केले होते, हेच ना असे. पहिल्या भागात 5 फॉर्म्युले लिहिले असतील तुम्ही. ठीक आहे, आता आपण बघूया पुढचा फॉर्म्युला, जो आत्ता जो गणित दिलंय त्याच्यात केलं काय माहितीये का, आपले पहिले 2 फॉर्म्युले मिक्स केलेत त्याने. पहिले 2 फॉर्म्युले मिक्स केलेत, समोर जे काही ते सगळं समोर तुमच्या, दूध का दूध पाणी का पाणी, देखलो इधर. मग आता फॉर्म्युला नंबर तुम्हाला मी शिकवतो आता 6. जर 2 फॉर्म्युले मिक्स केले गेले, ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा ए वजा बी कंसाचा वर्ग, असं काही घडताना दिसलं, लक्षात द्या सगळ्यांनी, थांबा नंतर लिहा वाटलं तर, वेट. ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा ए वजा बी कंसाचा वर्ग, हा फॉर्म्युला नंबर कितवा आहे, नाही नाही नाही, हा कितवा आहे, पहिला, आणि हा कितवा आहे. या दोघांचे रेफरन्स बोर्डावर समोर आहेत, आपल्याकडे पण वहीत समोर लिहिलेलं आहे. तुम्ही फक्त ते बघून सांगा त्या खाली काय लिहायचं मला. आता ते रेडी सगळे, चला आता ऐका. ए अधिक बी, यस, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. बरं इथे काय आलंय, मायनस. कधी लक्षात ठेवायचं, निगेटिव्ह माणसांपासून सावध राहायचं, निगेटिव्ह चिन्हांपासून सावध राहायचं, परीक्षेतल्या निगेटिव्ह वाक्यांपासून पण सावध राहायचं. ठीक आहे, हे निगेटिव्ह आपल्याला अडकू शकतं कुठेतरी. ठीक आहे, तर थोडं सावध राहा निगेटिव्ह पासून. तर मायनस साईन दिसलं की याला मी काही करणार नाही, जरा थोडं याला सावध ठेवणार. याचं उत्तर काढताना मी त्याला ब्रॅकेटमध्येच ठेवणार आतमध्ये. याचं उत्तर सांगा मला, फॉर्म्युला सांगा. ए मायनस बी कंसाचा वर्ग, सेकंड नंबर फॉर्म्युला बघून सांगा काय दिलंय, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. सध्या आता जे बोर्डावर दिसतं ते लिहून घ्या तिथं. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर मायनस, याला ब्रॅकेटमध्ये ठेवलं कारण ते मायनस साईन आल्यामुळे सावध झालो आपण. कुठेही गणितात मायनस साईन दिसलं की थोडं सावध व्हायचं. बॉडमास मध्ये सांगितलं होतं मी, मायनस चेंज करतो चिन्हांना आतमध्ये. ठीक आहे, चलो आता तो ब्रॅकेट ओपन करायचा आहे. तुम्ही इथपर्यंत सगळं लिहिलं की सांगा. नेक्स्ट, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता बेटा इकडे बघायचं, हा मायनस जसा आतमध्ये जाईल तो सगळ्या मायनसला प्लस करेल आणि प्लसला काय करेल, मायनस करेल. मला चिन्ह सकट सांगायला घ्या आता. ए स्क्वेअरचं चिन्ह बदलेल आणि काय येईल, मायनस लिहायचं, मायनस ए स्क्वेअर. याचं चिन्ह बदलेल, हा पॉझिटिव्ह होता बिचारा तो निगेटिव्ह झाला. आता सांगा हा मायनस 2ab काय होणार रे, प्लस 2ab ना, नक्की ना, लिहायचं प्लस 2ab. म्हणजे मायनस इतका डेंजर आहे, तो सगळ्यांना बदलून टाकतो. निगेटिव्ह माणसं तुमच्या आयुष्यात आली की तुम्हाला बदलून टाकतात. कशा हसले बघा, लगेच लाजले एकदम. ठीक आहे, निगेटिव्ह माणसं तुमच्या आयुष्यात आल्यावर काय करतात, तुम्हाला बदलून टाकतात. मग सांगा, याला निगेटिव्ह करून टाकलं त्याने आणि मायनसला काय केलं त्याने, प्लस. मायनसला प्लस केलं, प्लसला काय केलं, मायनस केलं. व्हेरी गुड. आणि मग आता आपल्याला जे दिसतंय त्यामध्ये ए स्क्वेअर प्लस मध्ये ए स्क्वेअर मायनस मध्ये कट, कट करून टाका. त्यानंतर बी स्क्वेअर प्लस मध्ये बी स्क्वेअर मायनस मध्ये कॅन्सल. आता हे सांगायचा, 2ab आणि 2ab किती ab, हे दोनदा आणि ते पण दोनदा, 2ab 2ab किती ab, 4ab, 2 आणि 2 4.
4ab याचं मिनिंग आहे 4 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद. आणि आता फायनली शॉर्टकट फॉर्म्युला असा तयार करायचा, लक्षात ठेवायचा, a प्लस बी कंसाचा वर्ग वजा a मायनस बी कंसाचा वर्ग बरोबर 4ab, 4 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद. a म्हणजे पहिले पद आणि b म्हणजे दुसरे पद. झालं? ओके, नेक्स्ट. त्या गणितात या परत. आता मग हा शॉर्टकट फॉर्म्युला वापरायचा गणितामध्ये, काय एवढं प्रूफ करत बसायचं पेपरमध्ये? हे असलं प्रूफ बिफ नाही करायचं पेपरमध्ये. काय तुम्ही प्रूफ देण्यासाठी नाही आला तिथं जगात, कळलं ना? लोकांना स्पष्टीकरण देऊ नका, आणि गणितात पण स्पष्टीकरण गरज असेल तरच द्या, नाही तर देऊ नका. ठीक आहे, चला मग आता आपण येऊया या प्रश्नामध्ये. प्रश्न क्रमांक काय चालला बेटा आपला? 11, 10, 10 ना? हा 10 चाललाय. आधी 10 मध्ये या. ऐका, पहिला ना आपण ना फॉर्म्युला तोच आहे काही ओळखू. तो कसा ओळखायचा? या पहिल्या संख्येला, ही संख्या काय दिली वाचा रे? 6.1/13. याला ए नाव द्या. हीच संख्या मला इथे परत दिसते, याला परत ए नाव देऊन टाका. सेम टू सेम, ए ए. करेक्ट आहे. आता ही दुसरी संख्या 13/79, याला बी नाव द्या. परत तेच आलं, बी नाव द्या. तुम्ही नावं दिली का सांगा? हा बस, आता एवढं सांगायचं, ही नावं दिल्यानंतर पहिल्या ब्रॅकेटमध्ये या दोघांची काय रे? बेरीज आहे. लॅम ब्रॅकेटमध्ये ए अधिक बी कंसाचा काय? वर्ग, मायनस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी कंसाचा वर्ग. लिहिलं? ठीक आहे. आता बेटा एक सांगायचं, आत्ता जस्ट जो फॉर्म्युला सॉल्व्ह केला त्याचा प्रूफ नकोय मला, डायरेक्ट शॉर्टकट पाहिजे. 4ab बरोबर लिहायचं. 4ab याचा मिनिंग असतं 4ab म्हणजे 4 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद. ह्या तिघांच्या मध्ये गुणाकार असतो बेटा. तो दाखवायची काही गरज नाही, तुम्ही स्टेप वापरताना दाखवा, पुढच्या स्टेप मध्ये दाखवा. ते इथं नका दाखवू, इथं फक्त 4ab लिहिलं का? 4ab. चला 4ab मध्ये काय करा, आता मांडणी करताना 4 गुणिले दाखवलं तरी चाललं. आता ए म्हणजे पहिली संख्या, काय दिसते पहिली संख्या? 6.113 लिहायचं. 6.113. थोडा कलर वेगळा वापरला चालतो सध्या नोटबुक मध्ये. नंतर गुणिले बी म्हणजे दुसरी संख्या किती आहे? 13/79. लिहिलं? बस कुछ नहीं बेटा, इसको अभी ना सिंप्लीफाई करो. सिंप्लीफाई करने का इसको सका 13 पाडेपाठ करा, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त पाडेपाठ पाहिजे. ठीक आहे, 13 78 ने किती आला? 79 लिहायचं. 79/13 गुणिले परत तोच 13/79 लिहून टाकायचं. कट होईल ना रे? कट कर दो. कॅन्सल 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 कॅन्सल. किती उरलं? 4. सूचना अजून एक ऐकून घ्या, दरवेळेला हे कॅन्सलच होईल असं पण काही नाहीये. काहीतरी कट होईल, कुठेतरी भाग जाईल, काहीतरी शिल्लक पण राहील. तर जे येईल ते काढायचं पेपरमध्ये. सध्या 4 आले, 4 आले. ओके, ऑप्शन नंबर सांगा. 4. गुड. गडचिरोलीला आलेला प्रश्न आहे. असाच एक क्वेश्चन तुम्हाला पुन्हा ठाणे ग्रामीणला विचारला गेला, जो मुलांना अवघड वाटतो. हा अवघड नाहीये क्वेश्चन, हा तोच आहे. व्यवस्थित बघा बरं जर एकदा त्या प्रश्नाकडे. ते काय होतं, असा व्यस्त दिलं की घाबरतेच पोरं, म्हणजे अरे का असलं काय आलं पेपरमध्ये, अवघड आलेलं, अवघड प्रश्न आला. काय अवघड नाही तो प्रश्न. फक्त सांगा, हे एम वगैरे नाव देऊच नका तुम्ही, ए आणि बी नाव द्या. हे दादा नाव द्यायला इथं ए बी, याला पण काय सांगा तेच आहे ना परत. बरं मी एम ला इथं इथं एम ला मी ए असं म्हटलं, एम ला काय म्हटलं? ए म्हटलं. 1/m ला बी म्हटलं, याला पण बी म्हटलं. कशाला घाबरता तुम्ही? लिहा नाव तर टाका. अशी लोक तुम्हाला नावं ठेवतात ना, इथं नावं ठेवायची गणितात आपण. ठीक आहे, दिलं? आता पहिल्या ब्रॅकेटचं सांगायचं, ए अधिक बी कंसाचा वर्ग. मध्ये मायनस आहे ना बेटा, इथं मायनस. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी कंसाचा वर्ग. दिलं का? ओके का? आता सांगा शॉर्टकट फॉर्म्युला आहे, आता सांगितलं प्रूफ करून. किती? 4ab. 4ab. 4ab 4 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद. चल लक्ष द्या बेटा, आता 4चं 4 आणि बरोबर गुणिले पहिलं पद म्हणजे ए. ए किती आहे सांगा? एम. जसं आहे तसं लिहा, घाबरू नका, बिंदास राहा. बी किती आहे? बी 1/m. अरे बापरे, ये तो शुरू होते खत्म हो गया. कट झालं ते, करून टाका कट त्याला. हे बघा डायरेक्ट कट. आणि मग उत्तर किती राहिलं? 4 1 4.
हे असलं बघून घाबरू नका, बेसिक असते ते सगळं. ठीक आहे, नेक्स्ट. आता हे करायचंय ह्या टाईपचं गणित एक आलंय मागे कुठंतरी. ठीक आहे, ते इथे सिलेक्ट नाही केलंय तुम्हाला मी, ते उद्या टेस्टमध्ये विचारेल. पण असं आलंय एक गणित, घनवाला आलाय. पहिलं वर्गवालं करून घेऊ. करा, ट्राय करा तोपर्यंत. तू शो. अरे ट्राय करायला दिलं तुम्हाला मी, ट्राय करा ते. किती येते बघा आन्सर त्याचा, ट्राय करून बघायचं आन्सर किती येते. 79 येते, 81 येते, 83 येते, किती येते बघा. सोचो सोचो इसके बारे में. कभी सोचा है कमाएगा क्या, खाएगा क्या, खिलाएगा क्या, दो रिचार्ज कैसे करेगा, है ना. आगे आन्सर डन. ओके. आता अशा टाईपचा जर क्वेश्चन तुम्हाला दिसला असा, हे इनव्हर्स म्हणतात त्याला, किंवा त्याला गुणाकार व्यस्त म्हणतात, रेसिप्रोकल म्हणतात, आहे ना, माहिती आहे ना सगळ्यांना ते. ठीक आहे, आपण एवढंच म्हणू की त्याला उलट केलंय. काय केलंय त्याला, उलट केलंय. ठीक आहे, आता याला सॉल्व्ह करताना हे जे ट्रिक एकदा सांगून घेतो. ती ट्रिक कशी काय ती पण एक्सप्लेन करणार मी, काय काळजी करायची नाहीये. आता प्रश्न बघाल सगळे बेटा. इथं ना तुम्हा लोकांना प्रश्नामध्ये असं दिलेलं आहे की एक्स अधिक एक छेद एक्स बरोबर काय दिलंय, 9 दिलंय. आणि त्याच्यावरून क्वेश्चन जर विचारला एक्स वर्ग अधिक एक छेद एक्सचा वर्ग बरोबर किती, तर ही जी संख्या दिसते ना आपली 9, त्या 9चा स्क्वेअर करायचा. काय करायचा, स्क्वेअर म्हणजे वर्ग करायचा. आणि प्रश्नात जर प्लस दिला तर आपण इथे मायनस टाकून फक्त 2 लिहायचा. हे कसं आलं मी दाखवतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याचं, मी दाखवतो ते कसं आलं ते. फक्त शॉर्टकट अशी परीक्षेला करा प्लीज. आणि मग फायनली 9चा वर्ग किती, आणि त्यातून गेला 2, किती आला, 79. हे तुमचं शॉर्टकटचं आन्सर. थांबा, लिहू नका लगेच. आता हे कसं आलं ते सांगतो, फक्त लक्षात ठेवायचं. प्लस आला तर -2 घ्यायचा, आणि मायनस आला तर, बस हे पाठ करून ठेवा. प्लस आला तर काय घ्यायचं, मायनस. मायनस आला तर काय घ्यायचं, प्लस. उलट बोलायचं फक्त, तसं लोक आपल्याला बोलतात उलट, तसं आपण हे बोलायचं गणितामध्ये. आता हे आलं कसं ते ऐका. एक्स अधिक एक छेद एक्स बरोबर काय दिले आपल्याला प्रश्नात तिथं, 9. तुम्ही हे नका लिहू, काही गरज नाही, तुम्ही शॉर्टकटच लिहा. पण पहिलं बघून घ्या मी कन्सेप्ट कशी मांडतोय ती. ठीक आहे, असं जर तुम्हाला लोकांना समोरासमोर दोन्ही दिलं की सर याची किंमत किती आहे, 9 आहे, याची किंमत किती आहे सांगा, 9 आहे. लक्ष द्या सगळे आता. याच्या दोन्ही बाजूंचा मी स्क्वेअर करणार, वर्ग करणार, दोन्ही बाजूंचा वर्ग करणार. पण हे तर मला आपल्या बेसिक फॉर्म्युला सारखं दिसायला लागलं आता, पहिल्या फॉर्म्युला सारखं. पहिला फॉर्म्युला म्हणजे माहिती आहे ना आपला, कोणता बरं सांगा तो, ए अधिक बी कंसाचा वर्ग, याचे 3 पद बनतात. पहिलं काय सांगा रे, ए चा वर्ग अधिक 2 ab अधिक, हा आता हे पहिलं, दुसरं आणि तिसरं असंच ना काहीतरी. ते बघून बघून मला याचं सांगायचं काय होईल आता. याचे 3 पार्ट्स करतो मी, 3 पार्ट्स. चला पहिल्यांदा, ए चा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग, काय सांगा इथं आपल्याला एक्स. इथं पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे एक्स वर्ग येईल. करेक्ट आहे. त्याच्यानंतर प्लस, थोडा आवाज वाढलाय का आता, थोडा कमी करतो. ओके, चला. पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे एक्स वर्ग आला. नंतर 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद. मग आता सांगा, 2 गुणिले म्हणजे मी ब्रॅकेट टाकलं चालेल ना. 2 गुणिले पहिले पद काय सांगा इथं एक्स आहे, आणि दुसरं पद काय सांगा, एक छेद एक्स आहे. अरे कळतंय ना. आणि त्याच्यानंतर प्लस, हे बघा, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे कोणाचा रे बेटा, एक छेद एक्स कंसाचा वर्ग. हा त्याचा प्रूफ झाला. आणि पलीकडे 9चा वर्ग किती रे, 81. ठीक आहे. आता बघा, हे होतं याला कॅन्सल. अरे होतं ना, आता मागच्या एका गणितात पण बघितलं आपण, कॅन्सल. असं कॅन्सल होतं एकमेकांना, म्हणजे कॅन्सल झालं. इथे उरलं काय सांगा आता, एक्स वर्ग बे एक बे अधिक एकाचा वर्ग 1, आणि खाली एक्सचा वर्ग एक्स वर्ग.
इज इक्वल टू किती रे? अरे बोला की. हा, आता आपल्याला ह्यांच्यापैकी ना हा 2 इथं नकोय, कारण आपल्याला फक्त पाहिजे एक्स वर्ग अधिक एकशे एक्सचा वर्ग. मग मला हे आणि हे पलीकडे पाहिजे, हे नकोय. तर हा जो +2 आहे हा तिकडे पाठवेल मी. आणि जेव्हा माणसं पक्ष बदलतात तेव्हा त्यांना चिन्ह बदलतं त्यांचं. आधी चिन्ह कुठलं तरी कमळ असेल तर आता काय होतं पंजा. नाहीतर ते चिन्ह बदललं तर घड्याळ, अजून कुठलं चिन्ह, ते सगळे असे चिन्ह बदलतात त्यांचे. म्हणजे पक्ष बदललं तर काय होतं, चिन्ह बदलतं. ठीक आहे. मग आता याला पलीकडे पाठवू आपण. एक्स वर्ग अधिक एकशे एक्सचा वर्ग बरोबर 81 वजा 2 का अधिक 2. आणि म्हणून आन्सर किती येणार सांगा आपलं. तर हा झाला त्याचा प्रूफ. पण मी आता असे प्रूफ वगैरे सांगत बसलो, पेपरला तर तुम्हाला प्रूफ नाही करायचंच नाही. मग अशी भरपूर प्रूफ सांगितले सगळेच मी. पण कुठलंही गणित प्रूफ नाही करायचं नव्हतं. मी तुम्हाला शेवटला जे शॉर्टकट सांगितलं त्यानेच करायचं पेपरमध्ये, म्हणजे वेळ वाचवायचा. पण ते लक्षात येण्यासाठी काय करावं लागेल, प्रॅक्टिस. प्रॅक्टिस हे करून घेतोच आहे. तुमची उद्या शनिवारी एक टेस्टही असणार आहे. तर टेस्ट तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलला टाकून देईल. ते टेलिग्राम चॅनलची टेस्ट जी आहे त्याची प्रिंट काढायची आणि ती सोडवायची. कधी सोडवायची, एक तर उद्या रात्री सोडवा किंवा रविवारी सकाळी सोडवा. रविवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान वगैरे तुमचा वेळ तुम्ही हे करा, बनवा आणि ते सोडून टाका. ठीक आहे. आता याच्यानंतर जे शॉर्टकटने सांगितलं होतं ते परत सांगतो, आता ऐका. बस एक एक विचारतो. इथं जर मायनस असता आतमध्ये, इथं काय असतं, मायनस असता, तर इथं काय आलं असतं? नाही नाही नाही, इथं 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 मायनस, म्हणजे हे मायनस आला, फॉर्म्युल्यात मायनस आला असता. म्हणून तो -2 तिकडे गेला, काय बनला असता, प्लस. मग आपण पाठ काय करायचं माहितीये का, आपण काय शिकलो, जर प्रश्नात प्लस आला तर तो 2 काय होतो, मायनस होतो. आणि प्रश्नात मायनस आला तर 2 काय होतो, प्लस होतो. बस तेवढंच पाठ करा. आणि शॉर्टकट आता वहीत लिहायला घ्या. एक्स अधिक एक्स बरोबर जर 9 दिला असेल, डायरेक्ट उत्तर कसं काढा, डायरेक्ट उत्तर एक्स वर्ग अधिक एक्सचा वर्ग बरोबर. चला शॉर्टकट सांगायला का, शॉर्टकट कमॉन. 9 दिलंय तुम्हाला लोकांना आणि वर्ग वर्ग विचारलंय, सांगताय शॉर्टकट काय सांगा, 9चा वर्ग, 9चा काय करायचा वर्ग, लिहायला घ्या. आणि त्याच्या बाजूला प्रश्नात जर प्लस असेल तर काय टाकायचं, मायनस, आणि लिहायचं काय, 2. 2 कुठून आला, फॉर्म्युलातून आला. फॉर्म्युलातून 2 आला तो. ठीक आहे. पण त्याची गरज नाही, असं पेपरला करू नका, वेळ जाईल. पेपरला हे करा, डायरेक्ट आन्सर निघेल 5 ते 10 सेकंदाच्या आत. ठीक आहे. 9चा वर्ग आला 81 वजा 2 79. नंबर 4. झालंय का, ओके का? ठीक आहे. नेक्स्ट शॉर्टकट, शॉर्टकट वर्ग बिर्ग पाठ करा 30 पर्यंत. हो का, हा तुम्हाला प्रश्न दिला 19 दिले का इथं, आणि वर्गवाला विचारले. चला लिहायला घ्या, वर्गवाला करायचं काय ते, एक्स वर्ग अधिक एक्सचा वर्ग बरोबर, शॉर्टकट सांगा रे, 19चा. हा, 19चा वर्ग करणार, ओके. पण प्रश्नात दिलाय प्लस, काय टाकायचं, आणि 2 लिहायचं. एकोणीसचा वर्ग पाठ असेल तर सांगून टाका. 361 पाठ आहे ना, आणि त्यातून 2 कमी केला, 361 म्हणून 2 गेला, किती आला, 359. पर्याय नंबर सांगा, 2. एक विचारतो अजून, इथे मायनस आला असतं तर इथं काय केलं असतं, मग ते आलं असतं 363. जर मायनसचं प्लस केलं असतं तर. ठीक आहे. नेक्स्ट, हा बघा आलाच, देखो वो आ गया, माइनस वाला आ गया. चलो कर दो पटापट पटापट. एक्स वर्ग अधिक एक्सचा वर्ग बरोबर प्रश्नात दिलाय 9. यस, प्रश्नात काय दिलाय 9. 9चा काय करायचा वर्ग, आणि इथं काय दिलंय मायनस, मायनसचं काय प्लस, आणि काय लिहायचं 2. बोला 9चा वर्ग किती, 81 अधिक 2 83. ऑप्शन नंबर 3. आता एक मिनिट ऐका, घनवाला थांबा जरा, थांबा थांबा, गडबड नको आहे. घनवाल्याची ट्रिक थोडी वेगळी असणार वर्गवाल्यांपेक्षा, सेम तर नसणारच एवढं नक्की आहे. याचा प्रूफ पण आहे आपल्याकडं, पण आता तो सांगत बसलो की परत 5-10 मिनिटं जातील आणि परत टाइमपास होईल. ज्याला प्रूफच करायचंय बॅचला या आणि बॅचला बसा, पण आता काही गरज नाही, आता बॅच करायचा वेळ पण नाही, आता आता रिव्हिजनची वेळ आलेली. ठीक आहे. आता याचं तुम्हाला लोकांना शॉर्टकट सांगून टाकतो काय तो. एक्स अधिक एक्स बरोबर काय दिलंय सांगा, 7 दिलंय. तर इथं तुम्हाला विचारलंय घन सांगा. चला, एक्स घन अधिक एक्सचा घन. आता मी एक ट्रिक सांगेल, ती पुढच्या सलग 3 क्वेश्चन मध्ये ट्रिक सगळ्यांनी अप्लाय करायची, करणार ना? ठीक आहे, ओके. आता हा प्रश्न इथं नंबर काय दिला सांगा, 7. लिहा इथं 7चा घन, 7चा घन. ते ढवळे सरांचं पुस्तक द्या हो, पोलीस भरतीचं. त्यात ते गणित आलं, याचं ते घेतलं नाही आपण, त्यात विसरून गेलो टाईप करायचं.
घन घनवाला एक गणित राहिला आपलं टाकायचं. ते शेवटी घेऊ, पहिल्यांदा ट्रिक सांगून टाकतो. हे लिहिलं का तुम्ही? हे दादा संपलं नाही, सांगितलं जे सुरुवात झाली आता शिक. आता ऐका, प्रश्नामध्ये प्लस दिला का मायनस? प्रश्नात जर प्लस दिला तर आपण उलट बोलायचं, काय टाकायचं इथं? मायनस. आणि ट्रिक अशी आहे, ट्रिक मध्ये आपण काय करायचं, ह्या दोघांचा गुणाकार करायचा 3चा आणि 7चा. लक्षात ही ट्रिक आहे आपली. परत ऐका, परत सांगतो, कारण आयुष्यात पहिल्यांदा ट्रिक ऐकत असेल काही लोक तर घाबराल, काहींना माहित असेल तर टेन्शन नाही काय. अशा प्रकारे जर घन घन विचारले तर दिलेल्या संख्येचा पहिल्यांदा घन करून घ्यायचा. मग प्रश्नात दिलाय प्लस तर आपण काय टाकायचा? मायनस. आणि या दोघांचा गुणाकार करायचा 3चा आणि कोणाचा? 7चा. सांगा 7चा घन किती? पाठ पाहिजे आपल्याला आता. 343. 343 मायनस 7 त्रिक किती? दोघांची वजाबाकी केली 322. ना काही येत ना, असं करा, 3तून 1 गेला 2, 4तून 2 गेला 2, अलीकडचा 3, 322 नंबर 2. अशी सेम ट्रिक पुढे वापरू, फक्त लक्षात ठेवायचं, प्लस आला की मायनस करायचं, मायनस आला की प्लस करायचं. उलट बोलायचं कधी पण तिथं. घरच्यांना बोलू नका उलट, फक्त लय तुडवतील घरचे, सगळी रसद बिसत सगळी बंद करून टाकतील तुमची. चला नेक्स्ट. असंच दिलंय इथं 5 दिलाय पण घन विचारलंय. स्टार्ट करा. एक्स घन अधिक एक्सर एक्सचा घन बरोबर 5 आहे ना 5. त्या 5चा पहिला काय करायचं, तर घन करायचा. बरोबर. आता सांगा प्लसच्या बदली उलट बोला, मायनस. आणि ह्या दोघाला गुणायचं 3 आणि 5ला. 5चा घन सांगा. 125 वजा 5 त्रिक 15. 125 मधून 15 गेला 110. एकदम बढिया, परफेक्ट. पर्याय नंबर 3, व्हेरी गुड. प्लस आला की मायनस टाका, मायनस आला की प्लस टाका. नेक्स्ट नंबर 17. मायनस वाले बरंच आहे प्रश्न, व्यवस्थित लिहायचा. एक्स घन वजा 1 एक्सचा घन, त्याच्या फॉर्म्युला तो मायनस होतो इथं. घाबरू नका, मला हे सेम सेम कसं काय आलं, मग वेगळं होतं. असं काही नसतं, ते टेन्शन घ्यायचं नाही जास्त. चला रेडी का सगळे? आता इथं सांगा नंबर किती रे? 7. 7चा घन करायचा. केला का 7चा घन? पण येस, मायनस असेल तर काय टाकायचा? प्लस टाकायचा ना. पण या दोघांचा गुणाकार साईडला कोणाकोणाचा? 3 आणि 7चा. चला 7चा घन बोला. 343 अधिक 7 त्रिक 21. दोघांची बेरीज करायची, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, 364. ओके. पर्याय क्रमांक 1. एक क्वेश्चन घ्या, एक अपडेट राहिलेला आहे, तर टाकायचं राहून गेलं वाटतं. जेवढे आले ते सगळ्या प्रकारचे क्वेश्चन घेतले ना मी, काही स्किप नाही केलेलं. जे 2-4 गणित, 16 गणित आलेत मागच्या वर्षी टोटल. 16 गणितातले मी 17 दाखवले, तर 2-4 मी एक्स्ट्रा टाकलेत. 1-2 स्किप केले असते ते तुम्ही करून टाका प्रॅक्टिस म्हणून. ठीक आहे. आता एक प्रश्न राहिलाय, तो एक ऍड करतो त्यामध्ये. घन घनवाला कुठे गेला? घन घनवाला हा घ्या. लातूर जिल्हा बॅट्समन 2024. प्रश्न घ्या. एक्स वजा एक्स बरोबर 3. तर एक्स घन वजा एक्सचा घन बरोबर किती? ऑप्शन 96, 27, 36 यापैकी नाही, असे 4 ऑप्शन आहेत. शहाण्णव, 27, 36 आणि यापैकी नाही. यापैकी नाही, यातलं कोणतं? पोरं हुशार नाही, डेंजर आहे ते. 5वीला आहे ती. तुमची परीक्षा कधी स्कॉलरशिपची? उद्या? नाही परवा? अरे बापरे, कसं डेंजर आहे. प्रश्न दिला की उत्तर काढतात. चला काय म्हणता सांगा, आन्सर बोला पटपट पटपट. पोलीस भरतीवाले बोला लवकर. 36 येते ना? हा ठीक आहे. चला ते कसं केलं एकदा बघू आपण. घन करायचं ना आपल्याला. ठीक आहे, लिहायचं एक्स घन वजा 1 एक्सचा घन बरोबर. हा नंबर काय दिसतो आपल्याला इथं?
3 त्या 3चा घन करायचा. ओके. आणि त्यानंतर प्रश्नात काय दिलाय मायनस आपण काय टाकायचं आणि या दोघाला गुणायचं. कोणाला गुणायचं 3 3 ला या दोघाला गुणायचं. सांगा 3चा घन 27 आणि 3 त्रिक 27 आणि 9 किती? ऑप्शन नंबर. या टॉपिक मधला जर प्रश्न आला ना तर आजच्या लेक्चरच्या बाहेर नाही येणार काय, यातलंच करा. अजून खूपच अभ्यास करायचा आहे. तर याच्या आधी पण मी एकदा पोलीस भरती मॅरेथॉन लेक्चर घेतलंय 2024च्या एक्झामसाठी घेतलं होतं. त्याची पण प्लेलिस्ट टाकली मी आतमध्ये. प्लेलिस्ट मध्ये चेक करायचं. तुषार सरांनी सांगितलं तुम्हाला त्या दिवशी ते. तर प्लेलिस्ट मध्ये चेक करू शकता. तुषू कुठे गेलाय? आहे ना आतमध्ये. तुषू ए टिश्यू. येस, त्यांना ते सगळे ते डिस्प्ले दाखव पटापट पटापट काय ते. अजून अभ्यास करायचा असेल तर सचिन ढवळे सर आणि कोमल दरोडे सरांचं एक पुस्तक आहे पोलीस भरतीचं, अंकगणित बुद्धिमत्ता एकत्र असलेलं. याच्यात पूर्ण एक जेवढे पेपर झाले होते 2024 मध्ये तर ते सगळे सॉल्व्ह करून दिलेले आहेत. ठीक आहे. तर ते सगळे म्हणजे मराठी आणि वगैरे जी के नाही, मॅथ्स आणि रिझनिंग टोटल कम्प्लिटली फुल्ली सॉल्व्ड आहे. आणि आपल्या आपल्या मेथड ह्याच मेथडनुसार आहे. जे मेथडने तुम्हाला मी शिकवतो त्याच मेथड वापरल्यात. मग तुमच्या लक्षात पण येईल लगेच काय ते. तर ज्याला घ्यायचं त्याने बिंदास पुस्तक घेऊ शकता. ठीक आहे. आणि जेवढं काही लेक्चर युट्यूबवरती मी घेतोय ते एकदा व्यवस्थित प्रामाणिकपणे करा. प्रत्येक लेक्चरची वर्कबुकची पीडीएफ तुम्हाला मी 7 7:30 ला देतो रोजची. पुढची पीडीएफ थोडी लवकर देऊन टाकतो. म्हणजे नेक्स्ट वीकचे जे 5 लेक्चर असतील आपले, ती पीडीएफ तुम्हाला ती पीडीएफ तुम्हाला सोमवारी वगैरे सकाळी देऊन टाकेल किंवा रविवार रात्री. सोमवारी सकाळी देऊन टाकू त्यांना. सोमवारी सकाळी तुम्हाला ना 5 टॉपिकची एक पीडीएफ येईल. 5 लेक्चरची एकच पीडीएफ येईल. मग त्या पीडीएफ मध्ये 5 टॉपिक असतील पुढचे कोणते घेणार आहे मी ते. तर ते तुम्ही सकाळी प्रिंट करा. 30-40 पानांची पीडीएफ असेल तर ती करून ठेवा. म्हणजे तुम्हाला पुढचा आठवडा टेन्शन नाही राहणार, काय ताण नाही राहणार. आता काय होतं हे आम्ही आधीच नाही बनवून ठेवले सगळे पीडीएफ त्या. म्हणजे आम्ही डेली बनवतोय. त्यामुळे थोडा वेळ लागतोय. तुम्ही समजून घ्या जरासं. आता कार्यकर्ते फोन करतात, "ओ सर 6 वाजून गेले, 6:30 वाजून गेले, अजून पीडीएफ नाही दिली वगैरे काय." तर थोडंसं ते आम्ही सगळी कामं उरकून आम्ही हे सगळं तुमच्यासाठी स्पेशली करतोय सगळं बेटा. थोडं समजून घेत चला आम्हाला पण तुम्ही लोक. थोडा पेशन्स ठेवा. ठीक आहे. तुम्ही पेशन्स ठेवता ना भरतीला किती सारा, तेवढा पेशन्स थोडा लेक्चरसाठी पण ठेवा आमच्या प्लीज. तर ते एक आहे. आणि आणखीन येणाऱ्या भरतीसाठी इतर विषयांचा व्यवस्थित अभ्यास करा. मराठी व्याकरणाचा असेल, जी के करंटचा असेल ते प्रॉपर करून ठेवा. गणित बुद्धिमत्तेला 50 पैकी 48, 49, 50 कसे काढायचे आपले लेक्चर आहेत त्यासाठीच. त्यामुळे ताण नाही घ्यायचं, काय बिंदास राहायचं. आणि पोलीस भरतीचं काही पुस्तक तर आहेच आपलं. दुसरं कोणाचं घेतलं तरी चालेल, पण प्रकार टाईप वाईज व्यवस्थित करा सगळं. ठीक आहे. आणखीन तुषार अजून काय सांगायचं? टेलिग्राम चॅनल. हा, ते मॅथ्स प्रॅक्टिस एक ऍप पण आहे ज्याला स्पीड वाढवायचं आहे. मॅथ्स प्रॅक्टिस ऍप घे आपलं, फ्री ऑफ कॉस्ट आहे. फ्री मध्ये फुकट येते. टेलिग्रामला लिंक टाकतो लगेच. ते लगेच टेलिग्रामला शेअर करून टाक. टेलिग्रामचं पहिलं टेलिग्रामची लिंक आहे ती टाकताना चॅट बॉक्स मध्ये तुषार. आता टेलिग्राम चॅनल सगळ्यांनी जॉईन करा आपला. त्याच्यावरती सगळ्या नोट्स वगैरे सगळं फ्री ऑफ कॉस्ट मिळतं आपलं. ते ऍप्लिकेशन पण एक आहे आपलं मॅथ्स प्रॅक्टिस नावाचं, सचिन ढवळे. तर ते एकदा तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्याच्यामध्ये पहिलं साइन अप करावं लागतं. आधीच लॉग इन करता. अजून तुम्ही तर डिटेल नाही भरला आणि लगेच लॉग इन करता. ते ऍप घेतलं त्याला पहिलं साइन अप करावं लागतं, नंतर लॉग इन करायचं असतं. ठीक आहे. तर व्यवस्थितपणे ते ऍप वापरा. त्याला त्यात बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सगळं व्यवस्थितपणे दिलेलं आहे. आणि ते लाईफ टाईम फ्री ऍप. मी तुमच्या लेकरांना पण द्या नंतर ते ऍप. एवढं भारी ऍप आहे ते. ठीक आहे. तर ते एकदा चेक करून बघा ऍप कसं काय. ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. या सगळ्या मेंटेनन्स चार्ज कॉस्ट काय असेल पूर्ण ते गुगलचे काही पैसे वगैरे सगळे तुमच्याच, ते सगळे जे काही मेंटेनन्स आमचं जे काही तुमचा प्रॉफिट आम्हाला मिळतो आम्ही त्यातून मुलांसाठी सगळं करत असतो. फ्री ऑफ कॉस्ट आहे ते. तर बिंदास ते घेऊन टाका. फ्रीमध्ये त्याचे कुठलेही चार्जेस भरायचे नाहीयेत. क्लिअर? ओके. आणि अजून काय सांगायचं ना तुषार? हा, उद्याची टेस्ट संध्याकाळी 6 वाजता पोस्ट होईल ग्रुपवरती. संध्याकाळी 6 वाजता, सकाळी नाही, सायंकाळी, इव्हिनिंग 6 PM. ओके. संध्याकाळी 6 वाजता तुषार एक टेस्ट तयार आहेत आपल्या. 25 टेस्ट आपण तयार केल्यात. 25 टेस्ट आम्ही तयार केल्यात. आता एक उद्या येईल. असं आठवड्याला एक येणार. ठीक आहे. तर ती उद्या संध्याकाळी 6 वाजता टेस्ट येईल. फक्त एवढंच की मुलांची काय डिमांड होती, सर बाकीच्या टॉपिकचे पण क्वेश्चन त्यात टाका. तर 50-50 क्वेश्चनचे सेट तयार केलेत. 50-50 क्वेश्चनचे. 25 मॅथ्स, 25 रिझनिंग. ऑल टॉपिक्स आर इन्क्लुसिव्ह. सगळे टॉपिक मिक्स केले त्याच्यामध्ये. मजा येईल तुम्हाला सोडवायला ते. मग तुमचा अभ्यास पण किती झाला ते पण कळेल. आणि इव्हन आपले रेग्युलर बॅच चालली तिथं चालू देऊ आपण, याचा काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही ती एकदा टेस्ट दर शनिवारची एक टेस्ट सोडवायची. आणि जर जसं भरतीच्या लेखीच्या परीक्षा डिक्लेअर व्हायला लागतील तर 2-2 टेस्ट देईल मी. आता लगेच नको, सगळे एकत्र दिलं तर किंमत नाही राहत लोकांना मग काय ते. आहे ना? बरोबर की नाही? चलो. मग आता आपण थांबूया. थँक्यू सो मच. मंडळ आपला आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.